अवकाळी पावसाचा तडाखा संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान। संग्रामपूर तालुका आणि वरवट बकाल परिसरातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका बसला आहे। मागील 2 एप्रिलच्या मध्यरात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे गट क्रमांक 32 व 33 मधील शेतकरी मोहन डाबरे यांच्या 1 हेक्टर कांदा पिकाचे संपूर्ण नुकसान झाले असून कांद्यामध्ये पाणी साचल्याने सडून गेल्याचे निदर्शनास आले आहे। तसेच गट क्रमांक 32 मधील एकूण 3 हेक्टर केळी पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे। या भागातीलच शेतकरी राजू श्रीराम धामोदर यांच्या गट क्रमांक 251 मधील गहू व मका पीक वाऱ्यामुळे पूर्णपणे आडवे झाले असून दोन्ही पिके जमीनदोस्त झाल्याचे दिसून आले आहे। दुर्गादायक शिवारातील गट क्रमांक 22 मध्ये शेतकरी समाधान रामदास घिवे यांच्या 2 एकर गहू पिकाचे संपूर्ण नुकसान झाले आहे। अवकाळी पावसामुळे गहू झोपून गेलेला असून या भागातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत। गट क्रमांक 252 मधील शेतकरी रामचंद्र गंगाराम डाबरे यांच्या शेतातील भाजीपाला, विशेषतः कारले व टमाटे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे। वाऱ्यामुळे कारल्याच्या वेलींना नुकसान पोहोचले असून टमाटे झाडावरून गळून जमिनीत सडलेल्या अवस्थेत सापडले। या नुकसानाची अंदाजे किंमत 1 ते 1.5 लाख रुपये इतकी आहे। सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे इतक्या मोठ्या नुकसानीनंतरही अद्याप शासकीय कर्मचारी किंवा संबंधित अधिकारी या शिवारात पाहणीसाठी आलेले नाहीत। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे। सत्यशोधक न्यूज चॅनलच्या माध्यमातून शासनाकडे मागणी करण्यात येत आहे की तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत जाहीर करून दिलासा द्यावा। मी वरवट बकाल येथील रहिवासी असून माझे शेत दुर्गादित शिवारात आहे। शेताचे गट नंबर 32 आहे। माझं 1 हेक्टर कांद्याचं परिपूर्ण नुकसान झालेलं आहे आणि 2 तारखेला रात्री 12 ते 1 च्या दरम्यान भरपूर पाऊस आला आणि माझं भरपूर नुकसान झालं। याकरिता शासनाने मला थोडीफार मदत द्यावी हीच विनंती शासनाकडे। वरवट बकालचा रहिवासी असून माझं शेत वरवट शिवारमध्ये आहे। गट नंबर 251 1 एकर मक्का लावलेला आहे आणि 1 एकर गहू लावलेला आहे। त्याच्यामध्ये 2 तारखेला अवकाळी पावसामुळे एवढं नुकसान झालं आहे की भरपूर गहू पूर्ण झोपलेला आहे आणि मका पण झोपलेला आहे। अंदाजे तुमचं कोणत्या पिकाचं किती रुपयाचं नुकसान झालं? अंदाजे 5 ते 6 क्विंटल गव्हाचं नुकसान झालं आहे आणि 20 ते 25 क्विंटलचं मक्याचं नुकसान झालं आहे। तुमची मागणी काय मग? बस शासनाला एवढीच मागणी आहे की शासनानं नुकसान भरपाई द्यावी। फुलाची पाकळी दिली तरी शेतकऱ्याला आधार होते। शासनाला तुम्ही मागणी वगैरे म्हणजे कागदोपत्री केलेली आहे का? नाही केली नाही अजून। पटवारी किंवा संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना कल्पना दिलेली नाही दिली। वरवट बकाल परिसरामध्ये दुर्गादित शिवार असो, काथरगाव असो, वरवट बकाल शिवार असो, भरपूर वादळ वाऱ्याच्या सह 2 तारखेला मध्यरात्री भरपूर पाऊस झाला आहे। विजाच्या कडकडाटामध्ये गारपण झाली आहे। शेतकऱ्याचं लाखो करोडो रुपयाचं या भागामध्ये नुकसान झालं आहे। गहू, मका, आपल्या कांदा आणि केळी हे जे मुख्य पिकं आहेत या भागातले, हे सर्व जमीनदोस्त झाले। शेतकऱ्याला यापासून इतकं नुकसान झालं की शेतकरी हा उठूच शकत नाही। तरी शासनाला विनंती आहे की या शेतकऱ्यांचा हे करून सर्वे करून आणि तहसीलदारामार्फत, पटवाऱ्यामार्फत या पूर्ण वरवट बकाल परिसरात सर्वे करून यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यातर्फे मी विनंती करतो।